नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोलापुरातील माजी नगरसेवक ॲडव्होकेट अविनाश बनसोडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं. विद्यापीठाच्या 33व्या दीक्षांत समारोहामध्ये ॲडव्होकेट अविनाश बनसोडे यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. याप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक M जगदीश कुमार, कुलगुरू प्राध्यापक विजय माहेश्वरी, प्रकुलगुरू प्राध्यापक सोपान इंगळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. जळगाव विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागातील डॉक्टर आंबेडकर विचारधारा या विषयावरील MA च्या सन 2023-24 परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ॲडव्होकेट बनसोडे हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. यासाठी त्यांना विभाग प्रमुख डॉक्टर राकेश रामटेके, प्राध्यापक डॉक्टर विजय घोरपडे, प्राध्यापक डॉक्टर समाधान बनसोडे यांचं मार्गदर्शन लाभलं. ॲडव्होकेट अविनाश बनसोडे हे सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असून आंबेडकरी साहित्यिक आहेत. याआधीच इतिहास विषयामध्ये MA उत्तीर्ण असताना पुन्हा डॉक्टर आंबेडकर विचारधारा या विषयामध्ये सुवर्ण पदकासह MA चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. माननीय नगरसेवक ॲडव्होकेट अविनाश बनसोडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय CP राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या 33व्या दीक्षांत समारोहात ॲडव्होकेट बनसोडे यांना सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. ॲडव्होकेट बनसोडे हे काही उन्हातले काही वनव्यातले नावाच्या कविता संग्रहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. हा कवी वाकळ नावाच्या कवितेने अख्खा महाराष्ट्रभर त्यांची वाकळ नावाची कविता ही गाजलेली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. माझ्या सर्व बांधवांना मी एक नम्रतेने सांगू इच्छितो की हे जे सुवर्ण पदक मिळालेलं आहे त्या सुवर्ण पदकाची ज्यावेळेस परीक्षा चालू होती त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं अकस्मात निधन झालेलं होतं. बातमी त्यांना कळाली होती. त्यांच्या हृदयाला फार मोठा आघात झालेला होता. असं असताना सुद्धा आंबेडकरांवरती असलेली निष्ठा, त्यांचं प्रेम, त्यांची धडपड त्यांना गप्प बसू देत नव्हते. वडिलांच्या स्मृतीला तिथूनच त्यांनी आदरांजली वाहिली आणि पेपर त्यांनी पूर्ण केला आणि त्या पेपरामध्ये त्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यामुळं हे त्यांचं कौतुक संपूर्ण आमच्या कुटुंबियांना तर आहेच, परंतु एक साहित्यिक म्हणून त्यांचं योगदान खूपच मोठं आहे असं मला वाटते आणि त्यांचा सन्मान झाला. आज विधिनित आनंद या ठिकाणी आज मला होत आहे. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.